मी पहिला सगळ्यांना नमस्कार करतो आणि तुम्हाला सर्व आपण सगळे विद्यार्थीच आहोत. सगळ्यांना मी शुभेच्छा देतो की जे शुभेच्छा देण्यासारखं इथे वास्तविक कारण आहे तसं की जेणेकरून आपली प्रगती कशी व्हावी ह्याच्यावरती सरांनी मार्गदर्शन केलं आहे. मार्गदर्शन म्हणजे ॲक्च्युली ते डोक्यात बसूनच दिलं आहे की हे प्रगती होणारच आहे ह्याच्यातून. मुळात मला हे सांगायचं आहे की मला ह्यातलं काही नॉलेजच नाही, मुळात झिरो. मला काही माहीत नव्हतं हे. पण निसर्ग म्हणतात ना की निसर्गाने आपल्याला काहीतरी धक्का दिल्यानंतर आपल्याला कुठेतरी उभा राहावं लागतं. तसं एक मला हे शिकावं लागलं आणि मी शिकलो. त्यावेळेस मी शिकलो म्हणजे लॉकडाऊनमध्ये जेव्हा सगळे ऑफिसेस बंद झाली, माझं ऑफिस पण बंद. मला कंपनीने सांगितलं घरी बसून काम करायचं आहे किंवा जेव्हा जायचं असेल कंपनी चालू होईल तेव्हा आम्हाला यायचं. आता घरी बसून काम दुसरं काही नाही, आमचं सगळं ऑफिस वर्क होतं. मग घरात बसून कंटाळा यायचा, काय करायचं सुचत नव्हतं. आणि असं करता करता मोबाईल मी बघत होतो. मोबाईल बघता बघता यूट्यूब मी कधी आयुष्यात उघडलेलं नाही किंवा बघितलेलं नाही. यूट्यूबवरती मग असेच त्यावेळेस तिथूनच लेक्चर द्यायचे. ते मला वाटतं ह्या सरांचं कुठच्यातरी चांगलं तुषार बोरगावकर मला वाटते नीरज बोरगाव. सॉरी तुमच्या आता फॅन राहून ते म्हणून तुमचंच नाव आहे तुमच्यासारखं. नीरज बोरगावकर खरोखर ते लेक्चर देत होते आणि मी ऐकत होतो त्याच्यामध्ये. मला वाटलं की हे सगळं काहीतरी वेगळंच आहे. आणि त्यानंतर मी इंटरेस्ट घेतला आणि मग त्यांचा ते कोर्स होता 2 याचा ऑनलाईन होता, तो घेतला मी आणि ते बघितलं. त्याच्यामध्ये बेस कसा असावा, काय असावं, काय शिकावं. पण त्याच्यामध्ये कसं होतं की इंट्राडे वगैरे हे काही नव्हतं. मुळात शेअर्स कसा तयार होतो, कशापासून कसं म्हणून बेसिक नॉलेज ते टॉपपर्यंत असं त्यांनी चार्ट बनवून दिलं. आणि त्यांचा तो अजून माझ्याकडे कोर्स असेल आतमध्ये. आणि त्यातून मला आवड निर्माण झाली की बाबा नाही काहीतरी बरं आहे, चांगलं आहे. नंतर मी हे करायला लागलो, इक्विटीमध्ये केलं. थोडं समजायला लागलं, मला करायला लागलं, आवड तयार झाली. आणि मग सरांचे लेक्चर तुमचे पाहिले यूट्यूबवरती. आणि तेव्हा तुम्ही बाहेर सगळीकडे बडोदा वगैरे इकडे तिकडे फिरत होतात, दुनिया फिरत होतात, पण इकडे कुठे नव्हतात. मग मी बोला ही व्यक्ती महत्त्वाची म्हणजे बघण्यात आणि बोलण्यात जे चतुरपणा आहे किंवा बोलण्यात जे कॉन्फिडन्स आहे, कॉन्फिडन्समुळे बोललं नाही हीच व्यक्ती काहीतरी शिकू शकेल किंवा चांगलं काहीतरी घेता येईल यांच्याकडून. मला तिथपासून मी हे करत होतो की यांच्याकडे जायचं, कधीतरी जायचं. अजूनपर्यंत मी झोपताना ETVला वगैरे तुमचा लागतो तेव्हा मी बघत असतो. माझी मिसेस म्हणते मुलं पप्पा एक दिवशी जाऊन भेटा, रोज तुम्ही ऐकताय, काय करताय. मी बोलो मला मुंबईमध्ये घेणार होतो ॲडमिशन मी त्या बॅचला जानेवारीच्या. मला काहीतरी हे ऑक्टोबर मला जमलं. मी गावी कुठेतरी बाहेर टूरवरती होतो. मग अक्षयला फोन केला होता, अक्षयने मला फोन केला होता मुंबईमध्ये चालू होते म्हणून. कारण त्याच्या आधी मी चौकशी केली तर अक्षय कॉन्टॅक्टमध्ये होता. त्यांनी मग सांगितलं मुंबईमध्ये चालू होते, अमुक शेड्यूल आहे. मी बोललो त्यावेळेस मग शक्य नाही, मी बाहेर आहे. पण नेक्स्ट मी वाटलंच मी परत कधी होईल तेव्हा सांग, मी मुंबईला जॉईन करेन. मग मध्ये परत त्यांचा फोन आला की मुंबईला तर लेट आहे सर, तुम्ही बघा पुण्यामध्ये येऊन, पुण्यामध्ये चालू होते आहे. मी आजच्या बॅचचं त्यांना आधीच सांगितलं, 25 लोकांच्या आधीच बोललो माझं कन्फर्म करून टाक, मी येतो म्हणून इकडे. आणि आज सांगण्यासारखं महत्त्वाचं म्हणजे काय की इथे येऊन शिकलो. त्याच्यामुळे सगळ्यांना एक सांगण्याचं म्हणजे तरुण पिढीला मी एवढंच सांगेन की आज बेकारी वाढली आहे, याच्या पुढे ते 10 पटीने होणार आहे. आणि जे कोणी जॉईंट असतील, कुठे कामाला असतील, त्यांनी जरूर कामं करा. परंतु हा कोर्स करून तुमची प्रगती करा. पुढचं काम तुम्हाला सोडायचंच आहे. जरी तुम्ही म्हटलं आम्ही आयुष्य काढू सर्व्हिस, तर आयुष्यभर सर्व्हिस कुठेच मिळणार नाही तुम्हाला. जास्त जेमतेम 3 ते 4 वर्षे करणार, कंपनी बाहेर फेकून देणार, ही परिस्थिती आहे. आणि स्वतःचं करिअर घडवायचं असेल तर स्वतः त्याच्यामध्ये उतरायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की स्वतःहून याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊनही काम करायला पाहिजे. नुसतं काम करायचं म्हणून नाही. जॉब हा तात्पुरता आहे आणि याच्या पुढे जॉबही राहणारच नाही आहेत. कारण मोजकेच लेवलचे लोक कामं करणार. जसे ऑनलाईन आता घरातून करतो, आता पुढे ते AI वगैरे आलं, त्यामुळे आणखीन प्रॉब्लेम होणार आहे. काय लोकांना वाटत असेल की बाबा हा आम्हाला उपदेश करून सांगतो आहे, तर तुझ्या मुलांना काय करा, मुलांना काय सांगा. तर मी माझ्या मुलांना पण हेच सांगितलं. माझी मुलं, मी आज खोटं नाही खरं सांगतो, म्हणजे मी माझ्या मुलाला माझ्याबरोबर घेऊन आलो आहे. यश लवणे, तो पण BE सिव्हिल इंजिनियर आहे. मी बोललो बाळा बघ, हे तुझं कल्चर आणि ह्याच्यामध्ये आता पुष्कळ फरक होतो आहे. दुनिया वेगळ्या ट्रॅकवरती आहे. उद्या काही होऊ शकतं. तू जे काम करतो आहेस आता करशील पुढे जॉईंट होऊन, ते
लिमिटेड असणार आहे. याच्यात तुला आयुष्यभर तू कमवत राहणार आहेस. तू दुसऱ्यांचा गुलाम. आज भारताची ड्युटी केले, गव्हर्नमेंटनी पण केले, कारण कॉन्ट्रॅक्ट बेसिक चालू केले, भारताचं रूल्स केलं आहे. आज भारतात तुम्ही राब राहून घेणार. 5 सिव्हिल इंजिनिअरमध्ये 2 सिव्हिलमधून काम करणार. हा त्रास तुम्हाला पुढे फ्युचरमध्ये घडणार आहे. तो होऊ नये म्हणून तू त्यांना पटलं. तो म्हणला नाही बाबा तुम्ही बोलताय, मी येतो तुमच्यावर क्लास अटेंड करायला. आणि त्याला पण हे पटलं आज की खरोखर बाबा हे काहीतरी वेगळंच आहे. पहिल्यापासून मला म्हणतं तुम्ही पहिले का नाही आलात. बोललो मला माहीतच नव्हते, ही साईडच माहीत नव्हती. मी आता रिटायर झाल्यानंतर बोललो आता मला कळतं म्हणून मी अभ्यास करतो आहे. तर मला म्हणायचं तेच काय की ज्यांचे कोणची मुलं असतील तर जरूर त्यांना. आता मला सांगा, माझ्या मुलीला कुठचं यस कॉलेजचं नाव निकमारमध्ये तिचं MBA करते सिव्हिलमध्ये. तिला 15 लाख भरलेत. म्हणजे विचार करा 15 लाख. मी म्हणते तिला एवढा खर्च करण्यापेक्षा ह्या माध्यमातून तिला बिझनेस उभा करून दिला असं तर भरपूर काय करू शकलो असतो. कारण काय आपल्याला कळत नाही आपण काय करतो आहे. कारण 15 लाखचं हे घेऊन सुद्धा तिला पॅकेज किती मिळणार आहे. आता बाहेर आल्यानंतर पॅकेज तेवढं मिळणारच नाही आहे. पण मुलांना काय वाटतं की आपण, माझं एवढंच दृष्टिकोन होतं की मुलं शिकतात त्यांना शिकवायला पाहिजे म्हणून आपण शिकवूया. आणि मुलं पण त्या पद्धतीने चाललेत तर आपण त्यांना मार्गदर्शन करूया. आणि म्हणून तिला इकमारमध्ये टाकलं. आज चांगले पास होते, सगळे बरोबर आहे. पण सगळ्यांना रिक्वेस्ट आहे म्हणजे आज आमची तेवढी कॅपॅसिटी नाही म्हणजे ऑब्झर्वेशन करून खेचून घेण्याची किंवा ते सगळं लॅपटॉप हे ते चालवण्याची. ते तरुण पिढीकडे आहे. तर तरुण पिढीला खरोखर हा मार्ग दाखवा. कारण 10 वर्षानंतर तो बघायला जाईल तेव्हा तो नुसतं शून्यातून उभा करायला जाईल तेव्हा त्याला टाईम जाईल. तेव्हा याच्यामध्ये जास्त स्ट्रगल करून आलेले लोक असणार आहेत. तर आतापासून सुरुवात करतील तर पुढे 10 वर्षामध्ये स्वतःचा म्हणजे एक चांगला पोर्टफोलिओ तयार करून ठेवतील की जेणेकरून त्याच्याकडे कोण बघताना पण विचार केला अरे हा मोठा माणूस आहे म्हणून. तर आपलं काहीतरी आपली इम्प्रेशन चांगली व्हायला पाहिजे. तर चांगलं राहण्याचं किंवा ह्याचं करायचं असेल तर खरोखर सरांनी सॅल्यूट आहे की सरांनी जो शिकवला आहे कोर्स तो खरोखर आम्ही म्हणतो की आज आम्हाला तर आता 10% समजले समजा. पण मला एवढा आत्मविश्वास आला की मी उद्यापासून मायक्रोमध्ये चालू करेन. असं मला आत्मविश्वास की नाही मला मी करणार ते पैसे जाऊ दे मायक्रोमध्ये चालू करणार. नो ते पेपर ट्रेडिंग वगैरे काय. कारण काय माहिती आहे तो आत्मविश्वास आहे तो आमच्याकडे नव्हता. मी बोलो करेन. मग तुम्हाला सर कुठं वाटेल मी सगळा सेटअप लावून ठेवलं. तुमच्या सगळ्या जे चालू ऐकून 3चा वगैरे घरी मी यांचं स्टडी रूम आहे ना तर लोक हे लोक बाहेर आहेत तर मी स्टडी रूमवर लावून ठेवलं आहे. मी फक्त बोललो सरांचं जेव्हा हे करेन त्यांच्याकडून जेव्हा घेईन त्यावेळेसच चालू करेन. तर मी म्हणतो ही जानेवारीपासून मी आता मार्च नाही एप्रिलपासून मी तो चालू करेन. कारण आता जाऊन मी त्याच्यावरती काय वर्किंग नाही करणार पॉझिटिव्हली. कारण 1 एप्रिलपासून नवीन वर्ष चालू होते. कारण मला ऑडिटला वगैरे तो अकाउंट CAकडे द्यावा लागेल. तर मी मायक्रोमध्ये केलं तरी मी एप्रिलपासून करणार. आणि आत्ता जे आहे ते नॉर्मल अकाउंटमध्ये चालू करेन आणि ऑफिशियली मी त्याच्यावर करेन. तर सर तुमचं खरोखर तुमचं मार्गदर्शन आणि तुमचं जो डाटा दिला आम्हाला तो एवढा टॅलेंट आहे ना की त्याच्या बाहेर काय करायचं तो समजून घ्यायला पाहिजे. तो समजला पाहिजे आणि त्यात ॲक्च्युली आम्ही काम करायचं ती आमची जबाबदारी आहे. आम्ही शिकलं पाहिजे. तुमचं भरपूर दिलं तुम्ही. आणि असंच काय नवीन असेल तर आम्हाला सांगा. आम्ही पुन्हा करू का तर ते नॉलेज कमी नाही पडणार आहे जास्तच मिळणार आहे. धन्यवाद सर.